नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। शिरपूर पोलीस व एलसीबी पथकाची संयुक्त कारवाई, गोवंशाच्या चामड्याचा साठा केला जप्त। शिरपूर शहरातील मोहम्मदिया चौक परिसरात असलेल्या एका विना दरवाजाच्या घरात धुळे एलसीबी व शिरपूर शहर पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकला। या छाप्यात 56,000 रुपये किमतीचे गोवंश चामडे जप्त करण्यात आलेले आहे। दरम्यान या प्रकरणी सईद अहमद खाटक यांच्या विरुद्ध शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पवन गवडी, अरिफ पठाण, मयूर पाटील, योगेश जगताप, गुलाब पाटील यांच्यासह शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे एपीआय के पाटील, हेमंत पाटील, चंदन सोनार, अनिल सोनार, सचिन वाघ, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, प्रशांत पवार यांनी हे संयुक्त कारवाई केलेली असून सदरची कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत ढेवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। शिरपूर शहरात मोहम्मदिया नगरमध्ये एका बंदिस्त घरामध्ये गोवंश जातीच्या जनावरांचे चामडे ठेवल्याची इन्फॉर्मेशन होती। त्या पद्धतीने माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांतजी ढेवरे सरांनी आदेशित केल्याप्रमाणे सदर ठिकाणी येऊन खात्री केली असता इन्फॉर्मेशन मधील घरामध्ये तसे चामडे आढळून आले। त्याप्रमाणे शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री के पाटील, त्याचप्रमाणे वेटरनरी डॉक्टर व नगर परिषदेची टीम असे सर्वांना पाचारण करून पुढील कारवाई करीत आहोत।